आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येकाला धमकावतात. शिवराजजी, खूप वर्षांपासून मी बघत आहे तुमची भाषा खूप नम्र, जनतेसोबत बोलत असताना खूप गोड मधुर. पण आजकाल तुमची भाषणं ऐकतो तेव्हा म्हणता की 10 फूट खाली गाडून टाकेन. तुम्ही म्हणता की घर खोदून मैदान बनवून टाकेन. तुम्ही म्हणता क्रश करून टाकेन, तुडवून टाकेन. कोणाला? बघा, मी जेव्हा मुख्यमंत्री बनलो, आजकाल नाही, मी सुरुवातीपासूनच सांगतोय, मी 2005 मध्ये मुख्यमंत्री बनलो. त्यावेळी मध्य प्रदेशचा उत्तरी भाग ओळखला जायचा डाकूंसाठी. त्यांच्या म्हणजे चंबलच्या खोऱ्यावर फिल्म बनायच्या, चंबल की कसम, वेगवेगळ्या डाकूंवर. डाकू मलखान सिंग मोठे पॉप्युलर होते. मलखान सिंग, पान सिंग, अनेक गुरु होते त्यांचे. असे एका वेळेत उभे करून गोळ्यांनी मारून टाकले. त्यावेळेच्या काँग्रेस रेजिममध्ये 14 लोकांना मारून टाकायचे गोळ्यांनी. संध्याकाळी 5 वाजेनंतर कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं. काय माहित डाकू अपहरण करून घेऊन जातील आणि खंडणी द्यावी लागेल. मी मुख्यमंत्री बनल्याबरोबर ग्वालियरमध्ये बैठक घेतली. डीजीपी साहेबांसोबत बाकी ऑफिसर्सना बोलवलं आणि सरळ बोललो की मध्य प्रदेशमध्ये एकतर डाकू राहतील किंवा शिवराज राहील, दोन्ही एकत्र नाही राहू शकत. टास्क दिला मी आणि मला आपल्या पोलिसांवर गर्व आहे. 6 महिन्याच्या आत सगळ्या डाकूंचे मोठे गुरु समाप्त केले. जेव्हा काँग्रेस होती तेव्हा संरक्षण मिळत होतं. साफ केले सारे डाकू आणि आजपर्यंत एका डाकूंची सूचीबद्ध टोळी आजपर्यंत आम्ही तयार होऊ दिली नाही, बनूच नाही दिली, संपवून टाकली. नंबर 2, एक काळ होता जेव्हा मध्य प्रदेशमध्ये दिग्विजयजीच्या राज्यात नक्षली सिटिंग मंत्री स्वर्गीय लिखीराम कावरेजींची मान कापून घेऊन गेले होते. असा नक्षलवाद वाढत चालला होता. आम्ही नक्षलवादाला पूर्ण प्रकारे नियंत्रित करून ठेवलं. पुढे नाही येऊ शकले हे नक्षली. यावर्षी पण गडबड करण्याच्या प्रयत्नात 8 नक्षली मारले गेले. आम्ही सिमीच्या नेटवर्कला उद्ध्वस्त केलं पूर्ण प्रकारे. दिग्विजयजींच्या काळात बंटाधार योग होता तो. किती सेमीच्या अपराधी घटना करायचे ते. हत्यारांचे भांडार जप्त व्हायचे. आम्ही उद्ध्वस्त केलं सिमीच्या नेटवर्कला आणि सिमीचे लोक जेलमध्ये बंद होते. पळून जाण्याचा प्रयत्न केला तर जास्त दूर नाही जाऊ शकले. एन्काउंटरमध्ये मारले गेले. आम्ही अपराधींच्या विरुद्ध सुरुवातीपासूनच कार्यवाही केली आणि आताही जर कोणी माफिया आहे, गुंडा आहे, बदमाश आहे, जर मुलींसोबत छेडछाड करेल, दुराचार करेल, मी सोडून देईन. तेव्हा आम्ही ठरवलं की अशा लोकांना सहन केलं जाणार नाही. मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ज्याने कायदा बनवला की मासूम निरागस मुलींसोबत जर काही दुराचार करेल तर मग त्याला सरळ फाशीच्या फंद्यावर लटकवलं जाईल. आम्ही सगळ्यात आधी कायदा बनवला आणि अशा अपराधांना मी सांगतो की 10 फूट खड्ड्यात गाडेन. आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही कठोर कारवाई करू, अशी कारवाई जी उदाहरण बनेल, जेणेकरून अपराधी चुकीचं काम करताना थरथरावेत. माफियांसाठी जे दुष्ट आहेत, बदमाश, त्यांच्यासाठी वज्रापेक्षा कठोर आहे माझं सरकार, पण सज्जनांसाठी फुलापेक्षाही जास्त कोमल आहे माझं सरकार. जनतेसाठी आम्ही. पण आजकाल मी बघत आहे तुम्ही योगी आदित्यनाथांची आयडिया चोरली आहे. आता बुलडोजर चालवता तुम्ही, बाबांचं बुलडोजर घेऊन येतात. आता बघा, मी सांगितलं आम्ही कडक कारवाई तेव्हापासून करत आहोत, तेव्हा पण चालायचं. आता आम्ही, खरी आहे ही गोष्ट, 23,000 एकर जमीन, मी सांगतोय तुम्हाला, 23,000 एकर जमीन अशा लोकांकडून जे स्वतःला खूप गुंड मानायचे, प्रभावशाली मानायचे, माफिया मानायचे, ज्यांना घाबरायचे लोक, त्यांच्याकडे अवैध अतिक्रमण होते. बुलडोजर चालवले आणि मुक्त केले आणि जी जमीन आम्ही मुक्त केली ती गरिबांमध्ये वाटतोय. गरिबांचे घर बनवत आहोत. भोपाळमध्ये, इंदोरमध्ये, ग्वालियरमध्ये, जबलपूरमध्ये स्वराज कॉलनी बनत आहे. याच माफियांकडून जी जमीन आम्ही घेतली होती. तुम्ही स्वराज कॉलनी बनवली तिथे दिग्विजय सिंग पण गेले होते, कमलनाथ पण गेले होते. दिग्विजय सिंग तर अश्रू ढाळत होते की तुम्ही गरीब दलितांवर बुलडोजर चालवलात. माफिया जर त्यांचे मित्र आहेत तर मी काय करू शकतो? कोणत्याही गरीबावर बुलडोजर नाही चालवला. ज्यांच्यावर चालला त्यांच्याकडे ते अश्रू ढाळायला गेले होते, कारण कदाचित त्यांचे कार्यकर्ते असतील आणि सारे चुकीचे काम या लोकांच्या संरक्षणात त्या सरकारने केले असेल, त्या लोकांनी. पण मामाच्या राज्यात गडबड करणारे नाही वाचू शकत. आणि नंतर तुम्ही म्हणून टाकलं टायगर जिंदा आहे. हे तर मी तेव्हा बोललो होतो जेव्हा मी 1.25 वर्षापर्यंत मुख्यमंत्री नव्हतो. तेव्हा यांनी प्रयत्न केला लोकांना त्रास द्यायला, की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दाबायची. तेव्हा मी बोललो होतो मुख्यमंत्री भलेही नसू देत, पण टायगर अभी जिंदा है.
तुमच्याबद्दल विरोधी पार्टीचे नेते सुद्धा काय म्हणतात यावर पण लक्ष द्या जरा. प्रियंका गांधी मध्य प्रदेशात गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की 220 महिन्यांच्या शासनामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी 225 घोटाळे केले. चांगला तर अंदाज लावला आहे. 220, 225 घोटाळे केलेत की नाही केलेत? त्यांना तर जेवढे नावं आठवतात यामध्ये हा घोटाळा, हा घोटाळा, हा घोटाळा, जेवण करा घोटाळा, पाणी प्या घोटाळा, आत जा घोटाळा, बाहेर जा घोटाळा. आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं की समजावा हे घोटाळे काय आहे, म्हणाले तुम्ही वाचून घ्या. खरी गोष्ट ही आहे, जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तूने तैसी. आता जेव्हा पहिले काँग्रेससह शासन होतं तेव्हा घोटाळे होत होते आणि आता 15 महिने त्यांचं शासन होतं. काय हालत केली मध्य प्रदेशची? मी विचारतोय त्यांना. ते घोटाळ्यांची गोष्ट करतात. मी आता एक उदाहरण देतो तुम्हाला. त्या स्पेसिफिक म्हणाल्या आहेत, प्रियंका गांधी वाड्रांनी एक पत्र प्रसिद्ध केलंय आणि हे म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याची चिठ्ठी लिहिली हायकोर्टाला आणि म्हणाला की 50% कमिशन मागितले जात आहे. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला शोधलं, तो मिळालाच नाही कुठे. जे पत्ते सांगितले होते तिथे त्याचं अस्तित्वच नव्हतं कुठे, हे तर माहित नाही. कर्नाटक की कुठे नाही, कुठून हे शिकले की परत परत म्हणा की हे होत आहे. कोणता मुद्दा तर नाहीये आणि म्हणून या प्रकारच्या गोष्टी करतात. त्यांना उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कमलनाथजी चीफ मिनिस्टर होते, छापे पडले होते इन्कम टॅक्सचे, ईडीचे 280 कोटी जप्त झाले होते. कमलनाथजींनी सांगावं कोणाचे आप्त होते. यांच्या आसपास सगळ्या लोकांच्या जवळ तुम्ही बातम्यांच्या कटिंग्स बघा, त्यावेळच्या बातम्या बघा. वल्लभ भवन म्हणजे मध्य प्रदेशचे सेक्रेटरी हेड दलालांचा अड्डा बनवून दिला होता. बिनापान पैसा दिल्याचे कोणतेही काम होत नव्हते. कलेक्टर आणि एसपीच्या पदांवर जे लोक लागायचे त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जायचे. वल्लभ भवनमध्ये जनता नव्हती येत, जनप्रतिनिधी नव्हते येत, दलाल बसून राहायचे. दलाल जे व्यवहार करायचे, मध्य प्रदेशला नष्ट आणि बर्बाद करायचं काम त्यांनी केलं होतं. आणि जे घोटाळ्यांची गोष्ट करत आहेत, कोणाच्या विरुद्ध ईडीची कारवाई चालू आहे, कोणाचे नातेवाईक आहेत ते, आधी त्यांनी याचं उत्तर द्यावं. तसे आरोप लावणं सोपं असतं, पण ते तर तुम्हाला पेसीएम म्हणतात. त्यांनी पोस्टर काढले होते. बघा, त्यांच्याजवळ काहीच नाहीये. हैराण आहेत, त्रासले आहेत. आधी थोडीफार आशा त्यांना होती की एवढे वर्ष झाले सरकार बनून जाईल. जमीन खालून घसरत आहे तर काही पण वेड्यासारखं बोलतायत ते, ज्याला ना कोणी ऐकत ना कोणी मानत. काँग्रेसलाच विश्वास नाही जे बोलतायत त्यावर, त्यांच्याच लोकांना विश्वास नाहीये. तर जर त्यांनी 15 महिने भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही त्यांची चौकशी केलीत? आता तर खूप चौकशी चालू आहे. आता जे छिंदवाडा सिंचन कॉम्प्लेक्स त्यात काम केल्याविना करोडो रुपयांचं पेमेंट झालं, तर त्याची ही चौकशी सध्या चालू आहे. आणि तुमच्या लोकांनी पोस्टर पण काढलं, करप्ट नाट म्हटलं कमलनाथला. आता तर जो जसा आहे लोकांनी केलं असेल. पण मध्य प्रदेशमध्ये या प्रकारचा प्रचार तर नव्हता चालत ना. ते पेसीएम म्हणतील, तुमची लोक करप्टनाथ म्हणतील, एकमेकांना खोटं म्हणाल, चोर म्हणाल. नाही, त्यांनी सुरू केलं आहे. तर ते जसे आहेत, भारतीय जनता पार्टीचे लोकही म्हणतात, ते लोकही म्हणतात. जसा तुमच्या इथे नारा लागला 50-50 आधा आधा, कमलनाथ दिग्गी का साझा. जेव्हा यांचं सरकार चालायचं तर यांच्या सरकारमध्ये कोण खरे मुख्यमंत्री आहे हाच भ्रम असायचा. समोर चेहरा होता कमलनाथजींचा आणि मागून काम करायचे दिग्विजयजी. लोक म्हणायचे नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे. तर आता त्यावरच हे सगळे नारे बनले असतील. बघा, ते म्हणतात की जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यांनी जे जनतेला वचन दिलं होतं त्यांनी पूर्ण केलंय. 27 लाख शेतकऱ्यांचं लोन त्यांनी माफ केलं मुख्यमंत्री बनल्याबरोबर. 900 पेक्षा जास्त वचन दिले होते, खात्री दिली 900. आणि वचन हे होतं की 10 दिवसाच्या आत, तुम्ही मोजून ऐकून घ्या, तो व्हिडिओ मी खूप जागी दाखवला होता. राहुलजी म्हणायचे, राहुल बाबा 10 दिवसाच्या आत, आणि मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दिवसात कर्ज माफ नाही झालं तर 11व्या दिवशी मुख्यमंत्री बदलून देऊ. 15 महिने झाले, शेतकरी कर्ज माफ होण्याची वाटच पाहत राहिला. फक्त कर्मकांड पूर्ण केलं. लाखो शेतकऱ्यांना यांनी डिफॉल्टर बनवलं, जे या आशेत होते की आमचं कर्ज माफ होईल. पैसे नाही भरले तर डिफॉल्टर झाले. त्यांच्यावर व्याजाचं ओझं चढत गेलं. ते व्याज ओझं मी आता उतरवलंय. 2200 कोटी रुपये त्यांच्या नावाने जमा करून.
त्यांनी शेतकऱ्यांना धोका दिला, बेरोजगारांसोबत छळ केला, 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ, एक दमडी नाही दिली. सेल्फ हेल्प ग्रुपला बोलले की तुमचे जेवढं कर्ज आहे आम्ही सगळं माफ करून देऊ, एकाचं माफ नाही केलं. यांनी म्हटलं की प्रत्येक पिकावर बोनस देऊ, 900 वचने, एक पीक पण बोनस नाही दिलं, 900 वचने. एक गोष्ट खरी नाही केली, एक वचन पूर्ण नाही केलं. आणि जेव्हा हे वचन नाही पूर्ण केलं, पूर्ण करू नाही शकले, तेव्हा तर सिंधियाजींनी म्हटलं की वचन पूर्ण करा. तर कमलनाथजी त्यांच्या वाकड्यात शिरले की नाही पूर्ण करत तुम्ही काय करून घ्याल, उतरा रस्त्यावर. तर रस्त्यावर उतरले तर सरकार पाडलं त्यांचं. सिंधियाजींनी पाडलं की तुम्ही पाडलं? नाही, मी नाही, हे तर सिंधिया. हे बघा, कमलनाथजी म्हणतात की माझी चक्की खूपच उशिरा दळते, बारीक दळते. पण असं बारीक दळलं की त्यांचं सरकारच दळून टाकलं. कामच त्यांनी असं केलं ज्याने काँग्रेस तुटली. सिंधियाजी समजावत राहिले की हे वचन पूर्ण करा, जनतेची सेवा करा. त्याचंच वाईट वाटायचं. आणि मग दिग्विजयजी म्हणतात की त्यांच्याशीच भांडायला लागले. तुम्ही 2,500 कोटी रुपये खर्च केले त्यांचं सरकार पाडण्यासाठी. आता दिग्गी बाबा काही पण म्हणत राहतील, बिनबुडाच्या गोष्टी आहेत. आता नेम बसवायला काहीतरी म्हणावं लागेल ना. किती वेळा लोक हे पण म्हणतात की ते कमलनाथचे सल्लागार आहेत म्हणून कमलनाथजी मारले गेले. आता जनतेला विश्वासच नाहीये. दुधाने पोहलेला ताक पण फुंकर मारून पित असतो. काठाची अंडी फक्त एकदा चढते, परत परत थोडी चढते. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, जसं की आम्हाला माहिती आहे की सीएम साहेब असतात ते खूप बिझी असतात. इतक्या बिझी शेड्यूलमध्ये पण तुम्ही इतके फिट कसे राहू शकता? ते विचारत आहेत की चेहऱ्याच्या लालीचं रहस्य काय आहे. नाही, चेहरा तर इतका लाल नाहीये माझा. पण ही गोष्ट खरी आहे की 24 मधून 18 तास मी काम करतो. आणि याची 2 कारणं आहेत. एक, तुमच्यात काम करण्याची दृढ इच्छाशक्ती असणं. बघा, मनुष्याच्या अंगात एक उर्मी असते काही करायची, तर शरीरातून आपोआप तसे रसायन निघू लागतात जे तुम्हाला शक्ती देतात काम करायची. जर तुमच्या मनात संकल्प झाला की वैष्णोदेवीची 14 किलोमीटरची चढाई तुम्हाला करायची आहे, तर मुलंही चढून जातात. आणि तसंच म्हणा की 2 किलोमीटर चढायचंय तर नाही जाऊ शकाल. संकल्प आहे तर शरीर ती ताकद बनवतं, नंबर 1. दुसरा, तुम्हाला शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे. मी सकाळी योगा करतो, थोडं ध्यान करतो, प्राणायाम करतो. बघा, शरीरा माध्यम खलु धर्म साधनम. शरीर माध्यम आहे सर्व धर्मांच्या पालनासाठी. म्हणून शरीर स्वस्थ असायला हवं, याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगून देतो. 3 गोष्टींचं मी पालन करतो: मितभूक, रितभूक आणि हितभूक. मितभूक म्हणजे भुकेपेक्षा थोडंसं कमी खा. रितभूक म्हणजे जे ऋतूमध्ये उगवतात फळं आणि बाकीच्या भाज्या ते खाणे. आणि हितभूक म्हणजे शरीरासाठी जे हितकारी आहे ते खा. जर कचोरी समोसे उडवाल, पिझ्झा बर्गर खाल तर फिट नाही राहू शकाल. तर मी या गोष्टींचं पालन करतो. जे फिट राहू इच्छितात त्यांच्यासाठी खूप ज्ञानाची गोष्ट एका वाक्यात सांगितली.